आमचं बालपण एकत्र गेलेलं आहे। नानासाहेब आमचे लहानपणाचे मित्र। म्हणजे खायला जायचो, चहा वगैरे घ्यायला जायचो आम्ही। चॅनलला जायचं पवायला सकाळी रोज। आम्ही केटरिंगला एकत्र होतो। इतके जरी मोठे झाले साहेब तर आजही आम्हाला विसरत नाहीत। पावभाजीच्या याच्यावर सुद्धा काम केलं त्यांनी। आम्ही लिंगोरच्या खेळायचो, इष्टापलटी खेळायचो। अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी ते इतक्या उंचावर शिखरावर त्यांनी गाठलं, त्याच्यात आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केले। नानासाहेबांचा खटाळपणा, नानासाहेबांची माणुसकी, नानासाहेबांनी 9 नंबर कॉलनीमध्ये गोर गरीब अडचणीत असणाऱ्या लोकांना केलेलं सहकार्य। आम्ही फोन केला की एका पहिल्याच रिंग मध्ये उचलतात। नानासाहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं अगदी थोडेच आहे। नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, पुणे शहरातलं घोरपडी पेठेतलं हे ठिकाण आहे। ही महानगरपालिकेची 9 नंबर कॉलनी आहे घोरपडी पेठेतली। आणि आपल्याला सांगायला विशेष वाटतं की इथं दुसऱ्या मजल्यावरती 14 नंबरचं जे घर आहे त्या ठिकाणी म्हणजे साधारणपणे 200-250 स्क्वेअर फीटाचं ते घर आहे। आणि तिथं राज्यसभेचे माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे यांचं बालपण गेलंय। म्हणजे वयाच्या 17व्या वर्षापर्यंत ते तिथं राहिलेले आहेत। म्हणजे हे का सांगतोय, कारण लोकांना आजचं वर्तमान माहीत असतो परंतु बऱ्याचदा भूतकाळ माहीत नसतो। तुम्ही कुठून आलाय, कुठं तुमचा जन्म झालाय, कुठल्या परिसरामध्ये तुम्ही राहत होता, याच्यावर तुमचं भविष्य ठरत नाही। त्याच्यामुळं आजचे संजय काकडे हे यशस्वी उद्योजक आहेत, राजकारणामध्येही ते माजी खासदार राहिलेले आहेत। आणि त्यांनी जे यश मिळवलंय त्यावेळी लोकांना आजचं माहिती असतं, त्यांचं भूतकाळ माहीत नसतो। म्हणून त्यांचं बालपण कसं गेलंय हे आपण इथं जाणून घेणार आहे। त्यांचे काही बालपणीचे मित्र इथं अजूनही काही राहतात, त्यांच्याशी आपण बोलणार आहे। आणि लहानपणी ते नेमके कसे होते, त्यांची जडणघडण कशी झाली, काय नेमकं त्यांचं वातावरण होतं हे आपण समजून घेऊयात। त्यांच्या बालपणीच्या मित्रांशी आपण बोलूयात आणि जाणून घेऊयात। चला तर। संजय नाना काकडे यांचे शेजारी राहतो आणि आमच्या PMC कॉलनी 9 नंबरमध्ये खूपच मध्यमवर्गीय कुटुंबात आम्ही सर्व राहणारी लोक। संजय नाना काकडे माझे शेजारी राहतात। आमचं बालपण एकत्र गेलेलं आहे। आम्ही सुखदुःखात एकत्र काम केलेलं आहे। आणि आर्थिक परिस्थिती दोन्ही कुटुंबाची खूपच नाजूक होती। 235 स्क्वेअर फूट या घरात आम्ही 7 जणांचं कुटुंब, त्यांचंही मोठं कुटुंब होतं। अन्नदानाचं म्हणताल तर आम्ही एकमेकाला उसणं, गहू असू, ज्वारी असू, तांदूळ असू, असे एकमेकाला आम्ही देऊन एकमेकांना सहकार्य करत होतो। आणि आमचं बालपण शाळा मागेच आहे, महात्मा गांधी विद्यालय, तिथे आम्ही एकत्र शाळा शिकलो, क्रिकेट खेळलो। आणि प्रतिकूल परिस्थितीत नानासाहेबांनी आम्ही खूप कष्टाची कामं केली, का तर आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती। त्यावेळी आम्ही सेल्समनची कामं केली, अनेक असे 9 लाखा कंपनीत आम्ही तिथं हेल्पर म्हणून काम केलं। अशा बऱ्याच आठवणी आहेत। त्यावेळी 9 रुपये रोजानी काम केलं आम्ही, नंतर आम्हाला 12 रुपये रोज झाला। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत नानासाहेबांनी खूप संघर्ष करून कॉलनीतील समस्या सोडून राजकारणात आणि आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये आपलं नाव इतकं मोठं केलं, त्याचा आम्हाला अखिल 9 नंबर कॉलनीच्या सर्व रहिवाशांतर्फे इतका अभिमान वाटतो की माझे मित्र आज एवढ्या मोठ्या पदावर गेले आणि खासदार देखील झाले, ह्याचा खूप आम्हाला अभिमान आहे। व्यायामशाळा आहे, तिथे नानासाहेब आम्ही व्यायाम करायचो। इनामके मळा म्हणून आहे, तिथे शेजारी आम्ही क्रिकेट खेळायचो। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। महात्मा गांधी विद्यालयात आम्ही कबड्डी खेळायचो। अनेक गोष्टी ह्या आमच्या वसाहतीत खूप मोठे चांगले लहानपणापासून विट्टी दांडूपासून सर्व खेळ आम्ही खेळलेलो आहे।
आणि आताच्या मुलांना ते मिळणार नाही, पण आम्ही ते सर्व सुख उपभोगलंय. त्यामुळं मला खूप आनंद वाटतो. पण नानासाहेबांचे आम्ही लहानपणापासून आम्ही मित्रच. नानासाहेब आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. क्रिकेट बापूस ग्राउंड इथे शंकरशेठ रोडला बापूस ग्राउंड आहे, तिथं आमच्या मॅचेस असायच्या. इनामके माळा इथं असायचं. आमच्या ह्या समोर मैदान आहे त्या तिथेही आम्ही खेळायचो. आणि कुठल्याही आमची सर्व संध्याकाळची वेळ असली की आम्ही भजे खायला जायचो, चहा वगैरे घ्यायला जायचो आम्ही. आणि सर्वात एक आठवणीची गोष्ट म्हणजे 8 नंबर कॉलनीच्या शेजारी शासकीय केंद्र दुधाचं दुकान होतं. तर ते सकाळचं दूध तिथं मिळायचं. तर नानासाहेब उठले की मी घराच्या बाहेर तिथं झोपायचो. नानासाहेब आले की मला उठवायचे, चल दूध आणायला जायचं पहाटे 5 वाजता. मग आम्ही दुधाला जायचो, दूध वगैरे घेऊन यायचो. मग नानासाहेबांच्या वडिलांची हिरो मॅजेस्टिक गाडी 2 व्हीलर नवीनच बाजारात आली होती, ती नानासाहेबांच्या वडिलांनी घेतलेली. मग नानासाहेबांनी ती गाडी मला चालवायला दिली पहिली, की म्हणले तू चालव. मी म्हणलं साहेब येत नाही मला. अरे चालव म्हणले, काय हरकत नाही, काय होईल ते होईल. मग पहिली माझ्या आयुष्यातली 2 व्हीलर गाडी म्हणजे नानासाहेबांच्या वडिलांची गाडी, तिथून मी शिकलो गाडी. दुसरी गोष्ट, इतके जरी मोठे झाले साहेब तर आजही आम्हाला विसरत नाहीत. कुठल्याही गोष्टीत कसली पण अडचण असा साहेब नेहमी म्हणतात एक फोन करा, काय अडचण नाही. जसं कृष्णाने सुदामाला सांभाळलं त्याच पद्धतीनं आमच्या साहेबांचा आम्हाला सर्व कृष्णावर त्यांच्या आमच्या ह्याच्यावर हात आहे त्यांचा. आणि नेहमी कधी पण कुठल्याही ह्याच्यात आणि ह्या सर्व गोष्टीला आता काही लोक आम्हाला हे नानासाहेबाचे मित्र आहेत अशा पद्धतीनं अनेक चांगले चांगले लोक आम्हाला असं नानासाहेबांचं लेबल लागलेलं आहे आम्हाला, की हे नानासाहेबांचे मित्र आहेत. आणि त्यांच्या त्या लेबल असल्यामुळं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यांना नानासाहेबाला सांगता पण बरीचशी कामं होतात आमची. आणि कधीही आम्हाला दुरावा केला नाही. आमच्या सुखादुखाचे साथीदार आहेत. एक अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी ते इतक्या उंचावर शिखरावर त्यांनी गाठलं, त्याच्यात आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आमच्या कॉलनीचा एक मोठा हिरा देवाच्या कृपेने आम्हाला लाभलेला आहे. त्यामुळं नानासाहेबाची आठवण काढून म्हणजे बऱ्याचशा अशा आठवणी आहेत की जेणेकरून राम असेल, ते राजू रणदिवे असेल, महेश शेकट असेल, आरबी असेल, राजू शिंदे असेल, बबन, हे आमची जे ग्रुप असायचा की संध्याकाळी इथं आले की चष्टा मस्करी करून. आणि नानासाहेब इतके खोडचळ, खूपच गोट्या खेळताना पण त्यांनी काहीतरी मुद्दाम काही ना काही छेड काढून चष्टा मस्करी, थोडे रगील पण होते, रागिष्ट पण होते. त्यांना लगेचच राग यायचा, नाही मग हाताने गोट्या बिट्या मारायच्या, जावा मी काय येत नाही जात नाही. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं ते वातावरण. पण हा तात्पुरता राग असायचा त्यांचा. 0 मिनिटात ते अरे जाऊ दे तू माझा मित्र आहे, एवढं काय घेऊन बसलाय त्याचं, चल बरोबर, चल भजे खायला जाऊ, चल चहा प्यायला जाऊ, चल माशेतून जाऊन येऊ. म्हणजे असा त्यांचा एक एकंदरीत स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाचा आम्हाला पूर्णपणे अनुभव आहे. त्यामुळे साहेबांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. महानगरपालिकेच्या वसतीमध्ये पण हा जो प्रकल्प आहे त्यावेळेस स्वतः अजितदादांना त्यांनी फोन लावला होता की हे प्रकल्प, मी इथला रहिवासी आहे ना दादा, इथं मला चांगलं करायचं आहे, मला ना नफा ना तोट्यावर मला हे करायचं आहे, आमच्या इथल्या वसतीच्या लोकांना ते द्यायचं आहे. अशा पद्धतीनं आणखीन. आणि नेहमी आत्ताही कुठल्याही क्षणाला आम्ही फोन केला की नानासाहेब फोन उचलतात. इतके प्रचंड मोठे आहेत की त्यांच्या पायाची धूळ पण नाही आम्ही, अशी आमची अवस्था असताना पण आम्ही फोन केला की एका पहिल्याच रिंगमध्ये उचलतात आणि लगेच नावानिशा बोलतो, बोल विष्णू, काय 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 झालं. नाही अशा पद्धतीने काय अडचण सांगितली की 0 मिनिटात मिटलेली जाते. अशा पद्धतीचा आमचा एक सहकारी, जिवलग, लहानपणाचा मित्र आज इतक्या मोठ्या शिखरावर गेलेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. नानासाहेब आणि मी लहानपणी इथंच एकत्र खेळायचो. या वट्ट्यावर आम्ही एक्सरसाइज करायचो. पावसाळा असो उन्हाळा असो, त्याच्यामध्ये आम्ही इथं जोर बैठका मारायचो. आणि इथं सिंगल बार होता, इथं डबल बार होता, इथं आम्ही एक्सरसाइज एकत्र करायचो. त्याच्यानंतर मग जसं सांगितलं तसं पहाटे उठून ते दूध, तेव्हा छोटी बॉटल असायची प्लास्टिकची, ते बॉटल घेऊन यायचे, दूध घ्यायला जायचो आम्ही 8 नंबर कॉलनीत. त्याच्यानंतर मग सायकल घेऊन यायचे इथून भोपळे चौकात, तिथून सासवडला भाजी घ्यायला जायचो आम्ही एसटीनी. आणि मग ती भाजी घेऊन येऊन तिथं भोपळे चौकात विकायचे ते कॅम्पमध्ये. सायकल वगैरे हे सगळं आम्ही करायचो. आणि नंतर मग ते जसे मोठे होत गेले तसे ते काकडे पार्कला असताना बी मला घेऊन जायचे गाडीवर. आणि बऱ्याचशा आठवणी, इथं क्रिकेट खेळायचो आम्ही. नंतर कॅनेलला पोहायला जायचो, संध्याकाळी कॅरम खेळायचो आणि व्यायाम करायचो इथं. हा आमचा दिनक्रम असायचा त्यावेळेस.
त्याच्यामध्ये ते खूप मोठे झालेत, त्यांच्यासोबतच असतो मी. आणि आहेत म्हणजे त्याचा अभिमान आहे त्या गोष्टीचा. हट्टी खूप, स्वतःच ऐकणार आणि स्वतःच हे करणार आणि तेवढेच मन मिळावं आणि लगेच 2 मिनिटात शांत होणार असे. ते मदत खूप केलेली आहे त्यांनी मला. आणि त्यांच्याकडेच कामाला होतो मी 20-25 वर्षे काकडे पॅलेस इथं काम केलेले. केटरिंगचा अनुभव असल्यामुळं आम्ही केटरिंगला एकत्र होतो आणि काम करता करता एक सिलेंडर हातात उचलायचो भरलेला, ते एक आणि मी एक, असे 2 सिलेंडर उचलायचे ते अंगात ताकद दाखवण्यासाठी. एक बर्फाच्या अख्खीला आधी दोघात उचलायचो आम्ही पोत्यामध्ये ठेवून. असं त्यांनी कष्ट केलेले आणि खूप कष्ट केलंय. पावभाजी सुद्धा तिथं नळ स्टॉप चौकात हॉटेल आहे, तिथं पावभाजीच्या ह्याच्यावर सुद्धा काम केलं त्यांनी. प्रत्येक काम केलं त्यांनी आणि त्याच्यातून ते मोठे झाले. केटरिंग मध्ये आम्ही कामाला जायचो. विजू सातारकर म्हणून आहे, तो आम्हाला घेऊन जायचा. सकाळी उठून जायचो आम्ही केटरिंग मध्ये, वेटरचं काम करायचो. असं काम केलेलं आहे साहेबांनी आमच्यासोबत. खूप कष्टाची कामं केलेली आणि त्यांची ती गाडी जशी आली तशी आम्ही त्या टिंबर मार्केटला फिरवायला, तीच आमची पहिली गाडी ती मोपेड. आणि साहेब 10 रुपये घेऊन यायचे. तिथं आंगरे स्कूलला होती तेव्हा आणि मी तिथं विजय स्वीट होम मधून कामाला होतो. 10 रुपये घेऊन यायचे आणि तिथून मला कामावरनं घेऊन जायचे. आपण जाऊ पिक्चरला म्हणायचे. 10 रुपयामध्ये त्यावेळेस दोघांचा पिक्चर आणि नाश्ता असं व्हायचं. आणि सायकलवर जायचो डबल सीट पिक्चर बघायला कुठेही. आम्ही खेळायचो इथं, त्याच्या बहिणी आम्ही तो यायचा जिन्यातून इथं बसायचा. आम्ही लिंगोरच्या खेळायचो, इष्टापलटी खेळायचो, वरती जायचो, खाली यायचो. शाळेला जाताना शाळेला गेला की दप्तर इथं ठेवायचो, ते ठेवायचं आणि पळून जायचा. हे राजू राम आम्ही सगळे पोर आम्ही असं खेळायचो, लांब लांब जायचो. मारामारी करायची. सारखी भांडणं असायची आमची. त्याच्या बहिणी ना आवाज द्यायला लागल्या की तो लपायचा जिन्याखाली, ना तर घरात लपायचं. शाळेत जाताना मग ते शाळेत दप्तर घेतलं की तो मग यायचा गोट्या खेळायला. दप्तर इथं ठेवायचं आणि पळून जायचं. मग आम्ही तिकडं गोट्या खेळायचो, इकडे खेळायचो गोट्या. भांडायचा पण, खेळायचा पण, मारामारी करायचा आणि लगेचच वरतून आम्ही काय बोललं की लगेचच पळत यायचा. चांगला मोठा झालाय, आम्हाला पण चांगलं वाटतंय. आम्ही म्हणलो त्याच्या नानासाहेब करतात ना तुला मदत, तू जा. मग त्यांनी केली की मदत. नानासाहेबांचा या वस्तीतला बालमित्र म्हणजे माझाही जन्म इथं झालाय, नानासाहेबांचा जन्म इथं झालेला या वस्तीतच. असे आम्ही बालमित्र आहोत. नानासाहेबांबद्दल सांगायचं, आज नानासाहेब म्हणजे फार मोठी व्यक्ती आहे. त्यांच्याकडं त्यांचं कुटुंब थोडं मोठं होतं. त्यांच्याकडे दर रविवारी एक जबाबदारी असायची की त्यांना मंडईतून भाजीपाला आणायला लागायचा आणि मग ते सायकल घेऊन ते मला न्यायला यायचे घरी. महेश आपल्याला मंडईत जायचे, मग त्यांच्याबरोबर त्या सायकलवर बसून त्या मंडईत भाजीपाला खरेदी करायचो. येता गाडीखान्याच्या मागे त्यांच्या बहिणीचं घर होतं, मग त्या घरी जायचो आम्ही त्या बहिणींच्या. मग तिथंही काही वेळा आम्ही थांबायचो आणि मग कॉलनीत यायचो. मग नंतर परिस्थितीने सगळ्यांच्याच घरची आमच्या काही परिस्थिती अशी हे नव्हती, अगदी जेमतेम परिस्थिती होती. वडील सरकारी नोकरीला, कॉर्पोरेशनला सर्व्हिसला होते. अशा मोठ्या खटल्याच्या घराचं कामकाज चालून नानासाहेबाला स्वतः काम करायची वेळ आली. मग ते केटरिंगच्या कामाला जायचे काय मित्रांच्या नाही. आणि माझं इस्त्रीचं दुकान होतं चौकात, मी इस्त्री दुकान चालवायचो. मग नानासाहेब ज्यावेळी केटरिंगच्या कामाला त्यांनी जायला मित्रांच्या बरोबर सुरू केलं. आमचे ते सातारकरी त्यांचे मुकादमच होते त्या ह्याच्यातले केटरिंगचे, त्यांच्यासोबत जायचे. आणि आवर्जून नानासाहेब येताना त्या प्लास्टिकच्या पिशवीत लाडू जिलेबी असं काहीतरी घेऊन यायचे आणि मला ते आमच्या इस्त्रीच्या दुकानात द्यायचे. म्हणजे खा, आज जाऊन आलो ते का आम्हाला असं त्यांच्याबरोबर असं तिथं बसायचे. दुकानात आम्ही शेअरिंग गप्पा मारायचो लहानपणीच्या गोष्टी. त्याच्यानंतर एकदा तर काय मला म्हणले, ते तुझ्या दुकानात किती पैसे मिळते इस्त्रीचे? नानासाहेब काय 5-50 रुपये. बंद कर एक दिवस दुकान, माझ्या बरोबर चल ते केटरिंगच्या कामाला. आणि मला एक दिवस ते का आणि नेलं कुठं, ज्या शाळेत मी शिकत होते सरस्वती मंदिर, तिथंच ते काम होतं. आणि मी त्यांच्याबरोबर, मला त्यांनी गेल्या सांगितलं हा माझा जोडीदार आहे, हा पण आपल्याबरोबर इथं काम करणार आहे. मी त्यांच्याबरोबर दिवसभर तिथं कामात सुरुवात केली. आणि मला जे शिक्षक होते हिंदीचे,
ते शिक्षकच कॉन्ट्रॅक्टर होते त्याची. त्यांनी बघितलं मला, तू कसं काय आला इथं? म्हणलं आलोय याच्या कामासाठीच आलोय. मग नंतर 5-5:30 पर्यंत काम केलं. नानासाहेब म्हणले महेश तू घरी जा. मी घरी आलो आणि घरच्या रुटीन मध्ये आलो. नानासाहेब ते काम संपून संध्याकाळी 10 वाजता आले. ते खायला घेऊन आले आणि माझं ते 1 दिवसाचा पगार पण घेऊन आले. म्हणजे तुझा पगार पण धर, हे बघ आपण तिथं काम केले, कष्ट केले तिथं आपण. असे नानासाहेब हे होते. त्यानंतर योगा नानासाहेब आम्ही एकत्र अभ्यासही करायचो. जवळ 7वी 8वीपर्यंत नानासाहेब इथं आम्ही एकत्र अभ्यास करायचो. इथं आमचे सुनील खुंटे सर होते, जे क्लासेस घ्यायचे आमचे. त्या क्लासच्या त्या आम्ही विद्यार्थी त्यांच्या क्लासचे. पण नानासाहेब कधी शांत त्या वर्गात त्या क्लासच्या रूम मध्ये नीट बसलेच नाही. या मुलांना छेड असाच त्यांचा उद्योग आणि मध्यस्थी मी असायचं. ते सर म्हणायचे काय चाललंय महेश? मी नाही सर, हे नानासाहेब हे बघा हे करतायत. असे त्या नानासाहेब थोडे आत्रही म्हणतो ना आपण, असा स्वभाव होता त्यांचा. छेडछाड म्हणजे त्यांच्या छेडछाडीला वस्तीतली लोक थोडी वैतागायची. त्यांच्या घरी तक्रारी यायच्या सारख्या, हो बघा तुमच्या नानाने असं केलं, तुमच्या नानाने असं केलं. एक तर पोलीस कंप्लेंट झाली त्यांच्याविषयी ह्या सगळ्या ह्याच्यातून लहानपणीच. एक कदम PSI होते चौकीला आमच्या घोरपडे पेठेत. त्यांनी दम दिला चांगला. म्हणजे तुम्ही शिकण्याचं वय आहे आणि ह्या वयात काय असले उद्योग आहेत. असे नानासाहेब आमचे खोडसळच होते एकदम. आणि मग पुढं मला असं वाटतं त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब यांनी त्यांना ज्यावेळी पहिल्यांदा पिंपरी चिंचवडला जी त्यांची काकडे हे होते काकडे पार्क म्हणून जी साईड चालू होती त्या ठिकाणी त्यांना कामाला घेऊन गेले. कसे कुठल्यानी की राहू दे आता तू वस्ती तिथं फार तुझ्या तक्रारी तिथं थांबूच नको आणि नेलं. पण तिथंही त्यांना करमायचं नाही. मग ते आम्हाला घेऊन तिथं जायचे त्या साईडवर. मग तिथं कसं काम चालायचं काय सगळं आम्हाला दाखवलं त्यांनी नानासाहेबांनी. आणि असे त्या नानासाहेब आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय असा आहे की नानासाहेब जो शाळेत ते न्यू इंग्लिश स्कूलला होते, मी सरस्वती मंदिरला होतो. योगाने आम्ही शाळेतून निघालो ना, आमची भेट घोरपडेपेठ पोलीस चौकीपाशी झाली की ज्या दिवशी नानासाहेबांची भेट होईल त्याची भीतीच वाटायची. तर नानासाहेबांचा एकच विषय, महेश कुठे जायचं शाळेत? नानासाहेब शाळेत चाललो मी, थांब जरा आज नाही जायचं. आणि मग आम्ही पहिला श्रीकृष्ण टॉकीज आहे ना, पोटात दप्तर टाकून ते शाळा बुडवून ते काश्मीर के कली हा पहिला पिक्चर बघितला तिथं. मग नंतर म्हणलं नानासाहेब घरचे लोक आपले नाही मला आपण कॉलेज एकत्र नाही जायचं, तू एका रस्त्याने जा मी एका रस्त्याने जातो. मग असं येताना मी ते इकडून आणि मी या साईडनी फायर ब्रिगेडच्या साईडनी घरी आलो. भीती वाटायची ना, शाळेत गेलो नाही. असंही नानासाहेबांचा स्वभाव जरा वेगळा. पण ह्या सगळ्या ह्याच्यातून ह्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेले आणि याची गोष्ट ह्या सार्थ अभिमान आम्हाला सगळ्या वस्तीतल्या लोकांना आहे, आजही आहे आणि अजूनही नानासाहेबांची कारकीर्द ही घडत राहणार आहे. ज्यावेळी पहिल्यांदा ते खासदार म्हणून झाले त्यावेळी मुंबईला ते फॉर्म बघायला आम्ही सगळे होतोच नानासाहेबांच्या बरोबर त्यांचा राज्यसभेचा. पण डिक्लेरेशन ज्या दिवशी घोषित होणार होतं त्या दिवशी मग आमची चर्चा झाली किंवा मुंबईला कोण येणार काय. तर मी काय म्हणा मी काय मुंबईला येत नाही, मी कॉलनीत थांबतो. कारण तुमची तिकडे घोषणा झाली तिकडे आम्ही फटाकड्यांची आतिषबाजी करणार वस्तीत. ठीक आहे म्हणले काय हरकत, तुम्ही तुमचं काम करा. पण ज्यावेळी नानासाहेब खासदार झाले इतक्या फटाकडे उडवला आम्ही परिसरात, ते ढोल बिल लावून सगळं. पण आजूबाजूच्या लोकांना कळायला तयार नाही, अरे नोंद मुलं अचानक फटाकडे का वाजतात. मग काही लोकांनी कानास घेतला, माहिती दिली, अरे या कॉलनीतले ते संजय नाना काकडे आहेत ना ते खासदार झालेत आणि त्याचा आनंद दुसऱ्या वस्तीतली लोक एकत्र मिळून करतायत. असे हे सगळ्या आठवणी साहेबांच्या. नानासाहेब आमचे लहानपणाचे मित्र, चांगल्या आठवणी आमच्या जुन्या. चॅनलला जायचं पवायला, सकाळी रोज केटरिंगला कामाला जायचो आम्ही. खास मैत्री आमचीच. आणि सगळ्यात जास्त नानाची आणि भांडणं व्हायची पोपळगडचा तो बाळू म्हणून, त्यांची जास्त भांडणं व्हायची सारखी. पण तो असा असायचा की दुसऱ्या मिनिटाला त्याच्या घरी जायचं आणि त्याला घेऊन यायचा. एकदम बरं वाटतंय आम्हाला, एवढे मोठे झाले. मी राहिला ह्याच वसाहतीमध्ये. नानासाहेबांच्या ऐन तारुण्यातल्या आठवणी खूप आहेत. मी त्यांच्यासमोर खूप लहान होतो, परंतु कॉलनीतील काही ज्येष्ठ मंडळीत ते त्यांच्या ज्या काही बालपणाच्या आठवणी आज देखील या 9 नंबर कॉलनीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. नानासाहेबांचा खटाळपणा, नानासाहेबांची माणुसकी, नानासाहेबांनी 9 नंबर कॉलनीमध्ये गोर गरीब अडचणीत असणाऱ्या लोकांना केलेलं सहकार्य मी लहानपणापासून नानांना पाहिलेलं आहे. त्यातला एक प्रसंग या ठिकाणी मला आवर्जून सांगूशी वाटतो की नानांना ज्या वेळेस उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आणि उद्योगरत्न सरकारचा महाराष्ट्र शासनाचा ज्यावेळेस उद्योगरत्न पुरस्कार मिळाला, वर्तमानपत्रामध्ये रकानेचे रकाने आले नानासाहेबांचा फोटो वगैरे. त्यावेळेस
आम्ही 9 नंबर कॉलनीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपल्या 9 नंबर कॉलनीचे सुपुत्र सन्माननीय संजय नाना काकडे यांना महाराष्ट्र सरकारचा जो उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे, तर तो पुरस्कार ते कौतुक नानाचं नसून आपल्या 9 नंबर कॉलनीच्या प्रत्येक रहिवाशाचं कौतुक आहे. म्हणून आम्ही ह्याच बापूसाहेब पाटोळे उद्यानामध्ये नानांचा एक छोटासा सत्कार बापूसाहेब पाटोळे लोकसेवा संस्थेच्या वतीनं आयोजित केला होता. आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या कॉलनीतील सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे नानांच्या बालपणातले सर्व मंडळी त्या कार्यक्रमाला झटून उपस्थित झाले होते. मी या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की ज्या वेळेस नाना पुरस्कार मिळाल्यानंतर कॉलनीमध्ये आले, अख्ख्या घोरपडे पेठेमध्ये हे दिवाळीचं वातावरण होतं. फटाक्याची आतिषबाजी झाली होती. आणि त्या प्रसंगामध्ये नाना ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस इतका मोठा आबाळा एवढं व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसाचं भाषण करत असताना डोळ्यामधून अश्रू येत होते. कारण ते सांगत होते की ह्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये आम्ही 5-6 भाऊ बहीण आई वडील आम्ही कसे राहिलो याची आठवण नानासाहेबांनी त्यावेळेस हजारो लोकांच्या समोर त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या सगळ्या त्यांनी केलं. आणि त्यांच्या भाषणामधून माझ्यासारखाच कार्यकर्ता नाही तर माझ्यापेक्षा जे अनेक लहान आहेत त्यांनाही नानासाहेबांचं कर्तृत्व आठवलं. भाज्या विकण्यापासून केटरिंगचे काम करण्यापासून अनेक कष्टाची कामं नानांनी केली. या प्रसंगासंदर्भात आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की नानांच्या घराची परिस्थिती ज्या वेळेस हलकीची होती त्यावेळेस विजय सातारकर नावाचे आमच्या वसाहतीमध्ये गोपाळकृष्ण भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते त्यावेळेस केटरिंगचे कामं घ्यायचे आणि त्या केटरिंगच्या कामामध्ये नाना हे वाढपी म्हणून काम करायचे. त्यांच्याबरोबर भाऊ रंगनाथ कसबे असायचे, राजू फकीरा सकट असायचे, राम अडसुळ असायचे आणि ती कामं त्यांनी केली. परंतु ज्यावेळेस ऐश्वर्य प्राप्त झालं त्यावेळेस नानासाहेबांच्या आईने नानासाहेबांना सांगितलं, अरे तू केटरिंगची कामं करत होता तर तुझा इतका मोठा व्यवसाय आहे, तर असा एखादा व्यवसाय पण सुरू कर की जेणेकरून तू जे काम केलंय त्या कामाची आठवण कायम आपल्याला राहील. म्हणून नानासाहेबांनी त्यावेळेस कोथरूडच्या इथं एक कार्यालय नवीन बांधलं, काकडे पॅलेस. त्या काकडे पॅलेस म्हणजे तिथं लग्न कार्य अमुक तमुक. आणि नानांनी आम्हाला ज्यावेळेस एकदा आले होते त्यावेळेस सांगितले होते काकडे पॅलेस जे बांधलेलं आहे मी की तिथं लग्न कार्यपासून अनेक गोष्टी ते फक्त ह्याच्यासाठी बांधलंय की मी केटरिंगचं काम केलंय त्याची जाणीव मला त्या कार्यालयाकडे बघून व्हावी म्हणून मी ते मानलेले. म्हणजे असे अनेक नाना खूप मोठे झालेले आहेत. परंतु नाना जमिनीवरच्या त्यांच्या मित्रांना विसरले नाहीत हे मी डोळ्यांनी पाहिलेले. आमचे गौतम धावरे असतील, आज नाहीयेत ते, नानासाहेबांचे जवळचे मित्र. त्यांच्या मुलीचा विवाह होता. ज्या वेळेस महेश सकट सारख्यांनी सांगितलं नाना गौतम धावरे आज हयातीत नाहीये परंतु त्यांच्या मुलीचा विवाह आहे, ते अडचणीत आहे, क्षणाचाही विलंब न करता नानासाहेबांनी त्यांना जी अपेक्षित आर्थिक मदत होती ती महेश सकटांकडे दिली आणि म्हणले जा गावत्या, म्हणजे त्यांचं नाव गौतम. नानांनी आजपर्यंत ह्या 9 नंबर मध्ये फार कमी लोकांना पूर्ण नावाने हाक मारलेली, नाहीतर गौतमचं गावत्या, रवीचं रव्या, म्हणजे अशा पद्धतीनेच एक मन मिळवू नानांचा स्वभाव. नाना तितकंच खट्याळ. पण आमचे एक सहकारी मित्र आहेत अजित भाले म्हणून, त्यांनी एक प्रसंग मला सांगितला, आता ते इथं राहत नाहीयेत, त्यांनी एक प्रसंग सांगितला. मोहन शेठ डांगी म्हणून किराणा मालाचं दुकान होतं या घोरपडी पेठेत. काहीतरी खायला घ्यायला गेले होते तिथं आणि ते त्या काउंटरवर ते पैशानी वाजवत होते. तर ते मोहन शेठ डांगींना ते आवडलं नाही. मोहन शेठ डांगींनी नानांना कानफडीत मारली. पण नाना इतका रागिष्ट माणूस, 9 नंबर कॉलनीमध्ये सर्व बहुजन समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये त्यांचे सर्व मित्र, नानांनी जात भेद धर्म कधीच पाळला नाही. तर नानांनी ते वजन काटा मारला होता त्या मोहन शेठ डांगींना, नानांवर केस झाली होती. हा देखील प्रसंग, आता मी त्या प्रसंगाला नव्हतो परंतु जी काही ज्येष्ठ मंडळी जे माझ्या संपर्कात आहेत, नानांचा ज्या ज्या वेळेस आमच्या श्री मसोबा कट्ट्यावर विषय निघतो
जुन्या आठवणींचा, त्या त्यावेळेस ही जुनी मंडळी असे प्रसंग सांगतात, म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. आणि प्रत्येक वर्षी न चुकता 9 नंबर कॉलनी मधले आम्ही सर्व कार्यकर्ते नानासाहेबांच्या वाढदिवसाला जातो. आणि मला अभिमानानं सांगूशी वाटतं की नानांबरोबर नानांच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातून इतके दिग्गज माणसं येतात, आमदार, खासदार, मंत्री, परंतु 9 नंबर कॉलनी मधला एखादा छोटासा जरी कार्यकर्ता नानाने बघितला तरी त्या सगळ्यांना सोडून नाना बंगल्याच्या बाहेर येऊन म्हणतात, ये ने इतका उशीर का केला. ही नानांची म्हणजे नानांच्या कामाची, नानांच्या आपुलकीची ही पोच पावती. खरं तर नाना म्हटलं की हा काळजातून निघणारा हा विषय आहे. अगदी थोड्या शब्दामध्ये, कमी वेळामध्ये ते मांडण्यासारखा हा विषय नाही. कारण अनेक अशा आठवणी या ठिकाणी जोडलेल्या आहेत की नानासाहेबांची ही कर्मभूमी, जन्मभूमी या ठिकाणी आज मुलाखत होत असताना खरं तर हा बहुसंख्य दलित वस्ती असलेला हा सगळा परिसर आणि नानासाहेबांचं या ठिकाणी आमच्या सोबतचं त्यांनी घालवलेलं आयुष्य, लहानपणापासून आम्ही कामाच्या माध्यमातून, शाळेमध्ये वगैरे म्हणा, या माध्यमातून अनेक आमच्या अशा असंख्य आठवणी आहेत की त्या थोड्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त होऊ शकत नाहीत. मात्र जी नाळ या ठिकाणी नानासाहेबांची जुळलेली आहे, इथल्या दलित सगळ्या समाज बांधव आणि भगिनींच्या सोबतची जी नाळ जुळलेली आहे, अनेक त्यांच्या वर्तनातून त्या अनेक वेळा त्या स्पष्टपणे त्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. मात्र नानासाहेब आज ज्या स्टेजला आहेत, ज्या लेवलला आज आहेत, त्या लेवलला असून देखील नानासाहेब अजूनही या ठिकाणच्या आमच्या दलित गोरगरीब जनतेची काळजी घेतात. त्यांना सर्वतोपरी या ठिकाणी ते मदत करत असतात. मी ज्या ठिकाणी राहतो, या जे 9 नंबर कॉलनी आहे, या ठिकाणी 12 कॉलन्या आहेत आणि या 12 कॉलनीपैकी सी ब्लॉक मध्ये मी राहिला आहे. आणि समोरच जर आपण पाहत असाल तर आपण नानासाहेब ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते लहानाचे मोठे झालेत, त्या इमारतीसमोर आपण थांबलेलो आहोत. आमचं जे घर आहे, माझं जे घर आहे, मी घर उघडल्याबरोबर सर्वात पहिलं जे दर्शन व्हायचं ते नानासाहेबांच्या घराचं दर्शन व्हायचं. कारण अगदी समोरासमोर आमची घरं आणि मध्ये आता आपल्याला या ठिकाणी ते गार्डन दिसतंय, ते गार्डन पूर्वी काही नव्हतं, अगदी झाडी देखील या ठिकाणी नव्हती, पूर्ण पटांगण या ठिकाणी होतं. आणि उठल्याबरोबर अगदी घराच्या बाहेर येत असताना पहिलं दर्शन नानासाहेबांचं. आणि समोरून बाहेर आल्यानंतर या ठिकाणाहून नाना आम्ही या ठिकाणी खेळायचो, लहानाचे मोठे आम्ही या ठिकाणी झालो. अनेक खेळ, अनेक सुखादुःखामध्ये, अनेक गोष्टीमध्ये सातत्याने आमचा सहवास या ठिकाणी असायचा. माझ्या संदर्भात जर म्हटलं तर मी महानगरपालिकेमध्ये पूर्वी सर्व्हिसला होतो आणि 2013 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन एका सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ज्यावेळेस मी तयारी करत होतो, त्यावेळेस सर्वात जास्त मदत या नानासाहेबांनी मला केलेली आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चित आज लवजी शक्ती सेना महायुतीचा घटक पक्ष म्हणून या ठिकाणी काम करत असताना आज 8 राज्यामध्ये लवजी शक्ती सेनेचा प्रचंड मोठा डोलारा हा उभा राहिलेला आहे. प्रचंड असा वटवृक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मात्र हे रोपटं लावत असताना जे नानासाहेबांनी या रोपट्यासाठी जे खतपाणी घातलं, निश्चित या ठिकाणी नानासाहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं अगदी थोडेच आहे. नानासाहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना या ठिकाणी मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर नानासाहेबांची या ठिकाणी प्रगती हो. मंडळी, आपण बघितलं, ऐकलं, संजय काकडे जे राज्यसभेचे माजी खासदार आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचे बालपणीचे मित्र त्यांच्याविषयी काय बोललेले आहेत. ही घोरपडी पेठेतली 9 नंबरची कॉलनी आहे पुणे महानगरपालिकेची आणि त्याच्या या 9 नंबर कॉलनीतल्या या दुसऱ्या मजल्यावरती 14 नंबरची खोली, जी अगदी 200-250 स्क्वेअर फीट असलेली ती खोली आहे आणि तिथं त्यांचं एक कुटुंब राहत होतं. त्यांचे आईवडील, त्यांचे भाऊ बहीण आणि ते असं ते मोठं कुटुंब होतं आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी आपण त्यांच्या बालपणीच्या मित्रांकडून ऐकलेल्या आहेत. परंतु यातून एक गोष्ट आपल्या लक्षात यायला हवी, येईलच, म्हणजे की आजचं जे त्यांचं यश आहे, आज जे त्यांच्या भोवताली जे ग्लॅमर आहे, हे सहज आलेलं नाही आहे. म्हणजे तुमचं बालपण कुठं गेलं, ते कसं गेलं, यावरती तुमचं भविष्य हे ठरू शकत नाही. हेच आपल्याला या स्टोरीमधून लक्षात येतं. म्हणजे तुम्ही जर ध्येय ठरवलं आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही हार्डवर्क केलं, स्मार्ट वर्क केलं आणि एक लक्ष केंद्रित करून जर तुम्ही काम केलं तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर मोठं असं यश मिळू शकतं. हेच त्यांच्या या प्रवासातून आपल्या लक्षात येतं. तुम्हाला ही संजय काकडे यांची
जो स्टोरी आहे म्हणजे त्यांचं बालपणीचा काळ आहे, हा इथपर्यंतच आपली ही स्टोरी आहे. बालपणीच्या काळामध्ये त्यांचे मित्र, त्यांचे सवंगडी हे त्यांच्याविषयी काय म्हणतात आणि संजय काकडे यांचा जो प्रवास आहे, आजचे संजय काकडे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे तुम्हाला कसं वाटलं त्याविषयीचं तुमचं मत जे आहे ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा आणि आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेकांना याच्यातून प्रेरणा मिळेल. अनेकांचं बालपण असंच कॉलनीमध्ये कुठंतरी रिमोट एरियामध्ये जात असतं, परंतु जर तुम्ही ध्येय ठेवलं तर तुम्ही सुद्धा यश, उत्तुंग यश असं मिळवू शकता. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की शेअर करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, घोरपडीपेठ, पुणे.